अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झाल्याचं सूत्र सांगतायत। राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार राज्यभर फिरणार असल्याचं देखील सूत्र सांगतायत। पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी। योगेश, काय अपडेट्स मिळत आहेत? अजितदादांच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित करण्यात आलेलं आहे। कोणावरती कोणती जबाबदारी आहे, सविस्तर सांगाल? वर्षा, अजित पवार यांचं विमान अपघात दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या जबाबदाऱ्यांचं वाटप हे निश्चित करण्यात आलेलं आहे। कारण संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांभाळायचा आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप हे निश्चित करण्यात आलेलं आहे। अर्थात अजित पवारांच्या कुटुंबातच या जबाबदाऱ्यांचं वाटप हे निश्चित केले गेले आहे। सुनेत्र पवार ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याकडे राज्यभर फिरणे आणि एकूणच राज्याची जबाबदारी असणार आहे। तर दुसरीकडे नुकतेच खासदार झालेले पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असणार आहे। त्या संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार हे पार्थ पवार यांच्याकडे असणार आहे। तर दुसरीकडे जय पवार जे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत निश्चितच योगेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।